बघा आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा 5 मधला सी. ठीक आहे. तर क्वेश्चन काय दिलेला आहे सी मध्ये फर्स्ट फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट 5,4 ऑन द स्ट्रेट लाईन. आणि स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे 2x + y = 34. म्हणजे काय सांगितलंय बघा, क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे. फर्स्ट हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. किती मार्काचा क्वेश्चन आहे? 3 मार्काचा. म्हणजे काय सांगितलं, एक स्टार्टिंगला एक पॉईंट आहे. काय आहे? एक पॉईंट आहे. हा पॉईंट किती दिलेला आहे? 5,4 आणि एक लाईन आहे. ठीक आहे. तर ते लाईन जी आहे ती आपण इथं ड्रॉ करू. बघा, सपोज दॅट धिस लाईन इज धिस वन. ठीक आहे. म्हणजे ती लाईन ही आहे आणि त्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे 2x + y = 34. आणि ह्या लाईनला एक परपेंडिक्युलर आहे. काय? एक परपेंडिक्युलर आहे या पॉईंटमधून. म्हणजे या पॉईंटमधून एक असा परपेंडिक्युलर आहे या लाईनला. आणि त्याचं जे बघा परपेंडिक्युलर म्हणजे इथं याचा अँगल किती होणार? 90 डिग्री होणार. किती होणार? 90 डिग्री. ठीक आहे. आणि ह्या पॉईंटपासून इथपर्यंतचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलं, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. हा परपेंडिक्युलर या पॉईंटमधून इथपर्यंत आणि त्या परपेंडिक्युलरची लेंथ फाइंड आउट करायची. म्हणजे फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉईंट 5,4 ऑन द स्ट्रेट लाईन 2x + y = 34. म्हणजे हे त्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. आणि या लाईनचं इक्वेशन आणि हा पॉईंट दिलेला आहे, त्या पॉईंटपासूनचं आपल्याला एवढं हे जे डिस्टन्स दिलेलं आहे बघा, हे डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे परपेंडिक्युलरचं. तर बघा सोल्युशन. तर सोल्युशन बघा, आपल्याकडं स्टँडर्ड फॉर्म्युला आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट x1 y1 टू द लाईन. बघा लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन आहे ax + by + c = 0. ठीक आहे. म्हणजे काय आहे की perpendicular distance from point x1 y1 to the line ax + by + c = 0. म्हणजे हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. मग त्याचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स इक्वल्स टू फॉर्म्युला काय राहतो? मॉड ऑफ ax1 + by1 + c अपॉन √ a² + b². ठीक आहे. हा काय फॉर्म्युला आहे. मग बघा या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचे? व्हॅल्यू पुट करायचे. मग आता तसंच आपल्याला लाईन पॉईंट दिलेला आहे. मग पॉईंट किती दिलेला आहे बघा, x1 y1 = 5,4. ठीक आहे. आणि या पॉईंटमधून काय परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर थ्रू द पॉईंट टू द लाईन 2x + y = 34. आता बघा हे जे इक्वेशन आहे = c दिलेलं आहे. मग याला काय करायचं? रिअरेंज करायचं. ठीक आहे. मग बघा इथं रिअरेंज जर केलं तर 2x + y - 34 = 0. ठीक आहे. मग आता बघा इथं आपल्याला x1 y1 बघा व्हेअर x1 = 5 y1 = 4. ठीक आहे. आणि आता बघा कोएफिशियंट ऑफ x म्हणजे काय? a. मग a = काय दिलेलं आहे इथं? मग बघा आपण जर कम्पेअर केलं a = दिलेलं आहे 2. मग कोएफिशियंट ऑफ y म्हणजेच काय? b = काय दिलेलं आहे? 1.
आणि सी इक्वल्स टू काय आहे, सी इक्वल्स टू -34 आहे. ठीक आहे, -34. आणि आपल्याला काय करायचं आहे आता, डिस्टन्स फाइंड आउट करायचं. मग डिस्टन्स फाइंड आउट करायला काय करायचं, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. मग बघा इक्वल्स टू मॉड ऑफ, आता बघा ए म्हणजे काय इथं 2a ब्रॅकेटमध्ये x1 किती आहे आपल्याकडं 5 आहे प्लस, आता कोइफिशियंट ऑफ y म्हणजेच बी काय आहे 1 ब्रॅकेटमध्ये पुन्हा y1. ठीक आहे, y1 किती आहे, तर y1 आहे 4 प्लस सी किती दिलेला आहे आपल्याला -34. सी किती दिलेला आहे -34. बघा सी -34 अपॉन √ ऑफ a² प्लस, मग आता बघा ए म्हणजे किती इथं 2चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर, मॉड कम्प्लीट. ठीक आहे, मग बघा आपण हा जर मॉड असं सॉल्व केला, इथं 5 दुने किती होईल 10 होईल, प्लस 4 × 4 -34 अपॉन √ ऑफ 2चा वर्ग 4 प्लस 1चा स्क्वेअर 1. ठीक आहे, मग बघा इथं येणार मॉड ऑफ, आता बघा 10 + 4 14 -34 -20 अपॉन √ ऑफ 5. ठीक आहे, मग बघा आता हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स जे इथं साईडला मी एक लाईन ड्रॉ करतो, तिचा कलर चेंज करू. ठीक आहे, मग इथं लिहितो लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, लेंथ इज इक्वल्स टू, लेंथ नाही, ठीक आहे, इक्वल्स टू साईन घेऊ, लेंथ घ्यायची गरज नाही. आता हे मॉड आहे, मॉडच्या बाहेर आल्यानंतर काय होईल प्लस होईल, म्हणजे काय येणार 20 अपॉन √ ऑफ 5. मग बघा हा जो 20 याला आपण 4 × 5 लिहू शकतो, कारण की 4 म्हणजे काय होतं 20 होतं, आपण √ ऑफ 5. आणि 4 × हा 5 जो आहे त्याला आपण √ ऑफ 5 × √ ऑफ 5 लिहू शकतो. ठीक आहे, √ ऑफ 5 × √ ऑफ 5 म्हणजेच काय येतं 4 × 5 अपॉन √ ऑफ 5. मग √ ऑफ 5 आणि वरचं एक √ ऑफ 5 काय होणार, कॅन्सल होणार. ठीक आहे, आणि मग इथं काय राहिलं, बघा इथं राहिलं 4 × √ ऑफ 5. ठीक आहे, म्हणजेच आपलं फायनल डिस्टन्स किती आलं, इथं हे जे डिस्टन्स आहे किती आलं मग, तर बघा हे जे डिस्टन्स हे आलंय 4 √ ऑफ 5. मग याला काय करायचं, ब्रॅकेट करायचं, वाटलं तर फायनल स्टेटमेंट लिहायचं, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, फायनल स्टेटमेंट लिहून टाका. ठीक आहे, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर इज 4 √ ऑफ 5. ठीक आहे, किती आली 4 √ ऑफ 5 आली. बघा हे क्वेश्चन आलेला होता 3 मार्कासाठी. किती मार्कासाठी आलेला होता, 3 मार्कासाठी. याच्यामध्ये काय की सिंपल हा फॉर्म्युला यूज करायचा होता, आणि ही जी इक्वेशन हिला रिअरेंज करायचं होतं ax + by फॉर्ममध्ये, आणि नंतर काय करायचं x1 y1 आपल्याला गिव्हन होतं, आणि ABC आपण फाइंड आउट केले या इक्वेशन याला कम्पेअर करून, आणि मॉडमध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. ठीक आहे, हा क्वेश्चन 3 मार्कासाठी आलेला होता. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू.